आमदार शिवेंद्रसिंहराजेंना कॅबिनेट मंत्रिपदासह पालकमंत्री पद मिळावे। कुसुंबी ग्रामस्थांनी आई काळूबाईला केला नवस। संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले सातारा जावलीचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना कॅबिनेट मंत्रिपद द्यावे अशी मागणी क्षेत्र कुसुंबीतील ग्रामस्थांनी आई काळूबाईला नवस करून केली। सातारा जावली विधानसभेत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले तब्बल 1,42,124 इतक्या मताधिक्याने निवडून आले। यामध्ये जावली तालुक्यातील कुसुंबी गटाचा फार मोठा वाटा असून संपूर्ण महाराष्ट्रातील 288 मतदारसंघातून शिवेंद्रराजे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत। कुसुंबी गटाने त्यांना 11,000पेक्षा जास्त मताधिक्य दिले असून या गटात कुसुंबी गावातून सर्वाधिक 868 मताधिक्य मिळाले आहे। सरपंच यांनी सहकार्यांना सोबत घेऊन प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन व जोरदार प्रचार यंत्रणा राबवून आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी केलेली विकास कामं व त्यांची समाजाप्रती असलेली तळमळ, प्रत्येक गोरगरीब जनतेच्या सुखदुःखात असणारा सहभाग, कार्यकर्त्यांची मजबूत फळी, प्रत्येक मतदाराशी असणारा जनसंपर्क, जनतेच्या हाकेला धावणारा लोकप्रतिनिधी म्हणून ओळख आहे। सरपंच आणि त्यांच्या सहकार्यांनी मताधिक्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली असून त्यांना मंत्रिपद मिळणारच आहे, परंतु त्यांना भारतीय जनता पक्षाने व देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदासह पालकमंत्रीपद देऊन सातारा जावली मतदारसंघातील सामान्य जनमताचा आदर करून छत्रपतींच्या गादीचा सन्मान करावा अशी जोरदार मागणी क्षेत्र कुसुंबीच्या आई काळूबाईला नवस करून कुसुंबी ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांनी केली आहे। न्यूज मराठी लाईव्ह, प्रतिनिधी श्री जितीन वेंदे, क्षेत्र कुसुंबी, तालुका जावली। सातारा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असं कुसुंबीचं काळूबाईचं मंदिर या ठिकाणी आम्ही आता सगळेजण आहोत। कुसुंबीचे ग्रामपंचायत तसेच सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व कार्यकारिणी या ठिकाणी आम्ही आहोत। नुकतीच विधानसभेची निवडणूक पार पडली। याच्यामध्ये सातारा जावलीचे लोकप्रिय आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले महाराज यांनी अतिशय मोठं असं मताधिक्य या भागातून घेतलं आणि या ठिकाणी ते पूर्वी इलेक्शनच्या काळामध्ये येऊन देवीचं दर्शन घेऊन गेले होते। त्या दरम्यान आम्ही सर्वांनी ग्रामपंचायतीनं तसंच सर्व ग्रामस्थांनी देवीला विनंती केली होती की आदरणीय आमदारांना भरघोस मताने निवडून द्यावं। देवीने तो जी आमची मागणी होती ती मान्य केली आणि बाबांना अतिशय मोठं असं मताधिक्य मिळालं। आज आम्ही पुन्हा एकदा सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत। आता नवीनच आपल्या महाराष्ट्र राज्याची आपली मंत्रिमंडळ निर्माण होत आहे, आता स्थापन केले जात आहे। याच्यामध्ये आमचे लाडके आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळावं अशी सर्व ग्रामस्थांची कुसुंबी देवीची पुढं मागणी आहे। आज रोजी आम्ही सर्वांनी एकत्र येऊन काळूबाईला नवस केलेला आहे की देवीनं आमच्या नवसाला पावावं आणि बाबांना कॅबिनेटमध्ये मंत्रिपद मिळावं। काळूबाईच्या नावानं